दोस्तों मी आलो होतो मोर झोडायला पण इथं आहे मोर। दोस्तों मी ना आज फर्स्ट टाइम मोर झोडलो। याचा कांदा आहे, याच्यामध्ये अंडे राहते। नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये। दोस्तों आता टाइम मिळाला आहे, सकाळचे वाजून आले आहे 7:30। जसं सकाळपासून नाही का धुंदरी आहे आणि आज आभार बी आहे म्हणा, एकसारखं आभार दिसून राहिलं चारों भोवताला। हलकी हलकी थंडी लागत आहे, हलकी हलकी गरमी होत आहे। काय जात आहे हां ते भुरवालं घे आणि खेवालं घे, याचं तिन्ही घेऊन जा। भेटली का तिन्ही चांगली आहे ते। तिन्ही कुत्तेच आहे का? अबे ते झालं आता आता कुठं सापणार आहे तुला ते? ओ दोस्त वानेरांना नाही का इतका आतंक मचून ठेवला गावामध्ये का सांगा। लय जणाच्या घरावरचे नाही का कविलं फोडून ठेवले। गावामध्ये अगर वानेरा आले तर महिना दीड महिना जात नाही। गावाच्या बाजूला नाही का खाली भेटते त्याला हिरवा आणि नद बी लागून आहे म्हणून आहे। आणि हे बघा दोस्त, देवाचे सुंदर सुंदर कपडे, हे माता राणीचे कपडे पुरे घ्या, की सुंदर सुंदर ड्रेस आहे। अजून अंदर बी आहे, ते धुतले नाही अजून, धुवायचे आहे। हे माझ्या आईनं धुतले सण। दोस्तों मी आलो होतो मोर झोडायला पण इथं आहे मोर। हे बघा केवढं मोठं मोर आहे। हे बोट्टे भराले सण दसरा सण आहेत तर त्याच्या माशा तसं कटाकट बारीक माशा राहिल्या का नाही तर कटकन मतलब काचकीच येऊन पडते अंगावर खरं। दोस्तों मी असा दुपट्टा वगैरे बांधला ना, चष्मा पुरा पेक। दोस्तों मी ना आज फर्स्ट टाइम मोर झोडलं। हे बघा, याचा कांदा आहे, याच्यामध्ये अंडे राहते, याचीवाली मधुमक्खीचे। आणि हे आहे सजाची पुरी, दिसली का मला? आणि दोस्तों मी असं पुरं पेक बांधलं होतं, एक बी मशी तसली नाही माझ्या आणि मोर आहे का जी? चारा घेऊन आले का? हो तर दोस्तों आता मी चाललो वावराकडे। आता घरी जात होतो, अंगपाद होतो म्हणलं, आणि वावराकडे बी जायचं होतं। वानर गी आले का तर पाहिले, आता वावराकडे चाललो। ये का एक कुडा दोन तीन दिवस झाले वावराकडे काही आलं नव्हता। आज आलो वावराकडे, हां चारी भोतल पाहून नाही चाललो घराकडे। तर असं आता टाईम उडाला आहे, 2 वाजून आले। आता आंघोळ करून घेतो मी, पाणी ठेवलं आहे तपाले अंड्यामध्ये आणि इचू लावून दिला। आणि आज दिवसभरापासून आभार नाही का एकसारखंच आहे ना, थंडी लागली ना गरमी होऊन राहिली, बिलकुल एकसारखं तापमान। तर दोस्तों चला तुम्हाला सांगतो आज कसे आहे शेंगा उकडायचे आहेत। तर पाहून घ्या, सर्वात पहिले शेंगा घ्यायचे, याला धुवून टाकायचं पाण्यानं आणि गंजात टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून द्यायचं। पण घ्या, मी नमक टाकलं आहे आणि पाणी पण टाकलं आहे। पाणी जास्त टाकायचं, पण घ्या पाणी जास्त टाकलं म्हणजे नाही का ते उतू येईन, तेवढं पाणी टाकायचं थोडं बहुत झालं। तर दोस्त आता सध्याचं पाणी तपून राहिलं, पाणी तपायचंच आहे। इस्तो इजला होता, इस्तो लावून दिला आणि पाणी तपून राहिलं। आता पाणी तपून झालं का मग ठेवायचं आपल्या तुरीच्या शेंगा, आणि तुरीच्या शेंगा पुरा टॉटर भरून आहे।